हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत संस्कृत वर्णनाम परिचय. हा टॉपिक BMS संस्कृतमधला फर्स्ट टॉपिक आहे. आपण जर हा टॉपिक प्रॉपरली समजून घेतला, आपल्याला माहिती असलं की वर्ण काय, स्वर काय, व्यंजन काय, त्यांचे उच्चारण स्थान काय, मग आपल्याला पुढं प्रत्याहार, संधी, समास हे सॉल्व करायला इझी जातं. कारण आपण बघितलं तर संस्कृत वर्णनाम परिचय म्हणजे ते वर्ण हे माहीत असणं हे संस्कृतचा बेस आहे. आता आपण स्कूल टाईममध्ये शिकलेलो आहोत की स्वर काय, व्यंजन काय, पण याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. मग आता तो आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. सो स्टे ट्यून. चला आता स्टार्ट करूया. संस्कृत वर्णानाम परिचय. अविभाज्य ध्वनी वर्ण. अविभाज्य ध्वनी म्हणजे वर्ण. आपण बोलताना जी अक्षरे उच्चारतो त्यांना वर्ण असे म्हणतात. हे वर्ण अविभाज्य म्हणजे न विभागले जाणारे असतात. म्हणजे एका वर्णाचा ध्वनी एकच असतो. उदाहरणार्थ क वर्ण उच्चारला असता क हा ध्वनी ऐकू येतो, त्या क बद्दल कोणताही दुसरा वर्ण नसतो. आता आपण बघणार आहोत वर्णाचे प्रकार. आता सगळ्यात आधी हे लक्षात घ्या, वर्ण एकूण किती आहे तर 46 वर्णे. त्याचे दोन भाग केलेले आपण, स्वर आणि व्यंजन. 13 स्वर आणि 33 व्यंजन. आता स्वरमध्ये त्यांनी 3 सब डिव्हिजन्स केले, ऱ्हस्व, दीर्घ आणि मिश्र. मग ऱ्हस्वमध्ये काय येतं, अ, ई, उ, रू, ऋ. दीर्घमध्ये आ, ई, उ, रू म्हणजे मोठी मोठी ऊ. त्याच्यानंतर मिश्रमध्ये संयुक्त स्वर, त्यांना आपण असेही म्हणतो. त्याच्यामध्ये येतं ए, ऐ, ओ, औ. यालाच आपण एच प्रत्याहारसुद्धा म्हणतो. हे आपण जेव्हा प्रत्याहार टॉपिक शिकू तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. आता व्यंजन. व्यंजनमध्ये त्यांनी काय सांगितलं की 25 स्पर्शवर्ण असतात आणि 4 अंतस्थ असतात. कोणते, य, र, ल, व. आणि उष्म किती असतात, श, श, स, ह. मराठीमध्ये क टू म सगळे वर्ग ते असतात, ते 25 स्पर्शव्यंजने असतात. आता सगळ्यात आधी आपण स्वर म्हणजे काय हे डिटेलमध्ये बघून घेऊ. स्वरम राज्यते इति स्वरः. जो ध्वनी स्वतंत्रपणे उच्चारित होतो त्याला स्वर म्हणतात. याचा अर्थ काय, तर क चा उच्चार करायचा असेल तर क हे एक व्यंजन आहे. मग क प्लस अ म्हणजे अ हा स्वर क मध्ये मिळाल्यावर संपूर्ण व्यंजन पूर्ण होतो. म्हणजे स्वर हा व्यंजनाला उच्चार करण्यासाठी मदत करतो. तर पण स्वरांचं तसं नाही, स्वर हे स्वतंत्र आहे. आता बघा, अ, ई, उ यांना उच्चारण करण्यासाठी दुसऱ्या स्वराची किंवा वर्णाची, व्यंजनाची गरज नाही. हे स्वतंत्र आहे असं त्यांना इथं म्हणायचं आहे. ते स्वतंत्रपणे उमटतात, ध्वनीत मिसळतात. मग उदाहरण काय, आ, ई मी तुम्हाला सांगितलं तसंच. आता संस्कृतमधील स्वर आणि त्याचे प्रकार. तर आपण काय बघितले, काय काय स्वर आहे, आ, ई, उ, रू, रू, ऋ, ए, ऐ, ओ, औ. आता ऱ्हस्व स्वरांचे उच्चारण करायला 1 मात्रा इतका काल लागतो. दीर्घ स्वरांच्या मात्रासाठी 2 मात्रा इतका काल लागतो. आणि मिश्र स्वर यांना उच्चारण्यासाठी स्वरांची मदत लागते. म्हणजे तसं नाही, मिश्र स्वर म्हणजे अ प्लस ई म्हणजे 2 स्वर मिळून एक मिश्र स्वर तयार होतो, असं त्यांनी इथं सांगितलं आहे. आता व्यंजने. आता यांच्या उच्चारणासाठी व्यंजनांना स्वरांची मदत लागते. आता आपण काय बघितलं, स्पर्श व्यंजन बघितले ना आपण, किती आहे, 25 वरती टेबलमध्ये बघितले. आता स्पर्श व्यंजन म्हणजे काय, ज्या वर्णाचा उच्चार करताना मुखातील उच्चार करणाऱ्या उभ्यांना म्हणजे ऑर्गन्स इन द माउथ कॅव्हिटी जिभेचा स्पर्श होतो त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे की ज्या वर्णांचा उच्चार करताना मुखातील उच्चारण करताना अवयवांचा जिभेशी स्पर्श होतो त्याला आपण स्पर्श व्यंजने म्हणतो. मग आता ते किती आहे, क टू म. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की त्यांनी 5 वर्ग केलेले, क, च, ट, त, प. याला आपण कुचू टुतू पू असं म्हणून सुद्धा लक्षात ठेवू शकतो, एक ट्रिक आहे. तर क वर्गमध्ये काय येतं बघा, क, ख, ग, घ, न. च मध्ये च, छ, ज, झ, न. ट, ठ, ड, ढ, न. त, थ, द, ध, न. प, फ, ब, भ, म. हे झाले आपले 5 वर्ग. आता मूळ व्यंजने नेमकी पाय मोडलेली दाखवतात. मूळ व्यंजन नेहमी पाय मोडलेले दाखवत असं त्यांनी सांगितले. आपल्या नॉर्मल आपण मराठीमध्ये शिकलो स्वर व्यंजन, त्याच्यामध्ये होते का पाय मोडलेले व्यंजनांचे, नाही. पण संस्कृतमध्ये जेव्हा पण आपण व्यंजन लिहितो तर ते पाय मोडलेलेच असतात. आता बघा इथं काय त्यांनी सांगितलं आहे, तेच व्याकरणात कुचू टुतुपू असेही म्हणतात. म्हणजे ते 5 वर्ग लक्षात ठेवण्याची एक छोटीशी ट्रिक आहे. आता अंतस्थ वर्ण. आता अंतस्थ वर्ण म्हणजे काय, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा उच्चारक अवयवांशी पूर्ण स्पर्श होत नाही. स्पर्श व्यंजनमध्ये जिभेशी पूर्ण स्पर्श होत होता, याच्यामध्ये पूर्ण स्पर्श होत नाही. मग ते कोणते, य, र, ल, व. समजलं.
आता आपण बघणार आहोत उष्मव्यंजन. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा उच्चारक अव्ययाशी पूर्ण स्पर्श होत नाही, म्हणजे मुखातील उच्चारक अव्यय आणि जीभ यांच्यात थोडेसे अंतर असते, ती म्हणजे उष्मव्यंजने. मग ती कोणती आहे? श, श, स, ह. आता आपण काय बघणार आहोत? स्वरांत शब्द. स्वर ज्या शब्दात शेवटी असतात ते स्वरांत शब्द होय. आता देव, मग देव प्लस व हलंत प्लस अ. या शब्दात अ हा स्वर शेवटी आलाय, अंती आलाय, म्हणून त्याला आपण स्वरांत शब्द असे म्हणतो. आता नेक्स्ट काय आपण बघणार आहोत? व्यंजनात नांत शब्द. ज्या शब्दात व्यंजने शेवटी येतात ते व्यंजनांत शब्द होय. उदाहरण भगवत. या शब्दात शेवटी त हलंत हे व्यंजन आलंय, म्हणून हा शब्द त कारांत व्यंजनांत आहे. त्यापुढे स्वर येत नाही. आय होप तुम्हाला समजलं असेल.